जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद प्रशालेत मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी विविध शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। या सन्मान सोहळ्याला आजी माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक व गावातील नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुनीता गाजरे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक उपस्थित होते। जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत अनिकेत बाळासाहेब शिंदे याची निवड झाल्याबद्दल त्याचा त्याच्या पालकांसह शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला। तर त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष सन 2020-21 या वर्षामध्ये इयत्ता 10वी मध्ये गुणवंत विद्यार्थी शीतल रखमाजी आव्हाड 95.60% व सविता मनोहर जीवने 95.40% या दोन्ही विद्यार्थिनींचा भारतीय टपाल खात्यामध्ये डाक सेवक या पदी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचाही पालकांसह सन्मान करण्यात आला। या सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापिका सुनीता गाजरे, शिक्षिका सुरेखा खरटमोल, मीरा कुंभारे, वंदना रेवतकर, सपना वैद्य, हजरा शेख, सारिका कदम, सेविका उषा शेळके, शिक्षक गजानन पांचाळ, मनोहर भालेराव, गणेश काळे, अभिजित मोरे, ज्ञानेश्वर बर्वे, दशरथ भिसे, कुंडलिक राठोड, ग्रामपंचायत सदस्य सारिका जीवने, रामू आव्हाड, ज्ञानेश्वर जीवने यांच्यासह पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते। माझं नाव शीतल रखमाजी आव्हाड। मी जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळा कौसडी या शाळेची विद्यार्थिनी आहे। 2021-21 या शैक्षणिक वर्षामध्ये माझी 10वी या शाळेतच झालेली आहे। या शाळेतील शिक्षकांनी खूप मोलाचे योगदान दिलेले आहे। मी मागच्या वर्षी जेव्हा 10 फेब्रुवारी ते 3 मार्च कालावधीमध्ये पोस्ट विभागामध्ये जागा निघाल्या होत्या, तेव्हा मी फॉर्म भरला होता। मला 10वीमध्ये 95.60% टक्केवारी असल्यामुळे माझी ग्रामीण भारतीय डाक सेवकमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवड झालेली आहे। याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आई वडील आणि संपूर्ण शिक्षक वृंद यांना देतो। जिल्हा परिषद प्रशाला माध्यमिक शाळा या शाळेची विद्यार्थिनी असून मी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा माझी निवड डाक सेवक विभागामध्ये माझी रत्नागिरी येथे निवड झाली। याचे सर्व श्रेय माझ्या आई वडील व शिक्षकांना। बाळासाहेब शिंदे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथे राहतो। मी इयत्ता 5वीला नवोदय परीक्षा दिली, त्यामध्ये मला काही खास यश आले नाही। नंतर मी 8वीला NMS राष्ट्रीय आर्थिक घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिली। त्यामध्ये आमचे भालेराव सर, मोरे सर, काळे सर यांनी आम्हाला खूप शिकवलं, तरी पण माझा काही पेपर चांगला गेला नाही। त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी जे नवोदय विद्यालय समितीने जे निवड परीक्षा घेतली त्यामध्ये आम्ही फॉर्म भरला। तिथे मी माझा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेसाठी गेलो। त्यासाठी मला श्री भालेराव सर, काळे सर, श्री मोरे सर यांनी मला मार्गदर्शन केले आणि भिगे सरनं सुद्धा मार्गदर्शन केले, हराळे सर आणि यांच्या परिश्रमाने मी नवोदय पात्र झालेलो आहे। याचं सर्व श्रेय माझे गुरुजन वर्ग आणि माझे आई वडील यांना मी देतो।